पळत नाही तरी ते आपण काय करतो याचं त्याच्याला उडत त्याच्याच नाव बँक बॅलन्स का आपल्याला माहिती आहे पुढे काय होणार आहे म्हणजे तरी पण जास्त बँक बॅलन्स असणारे तर पोरं सांभाळतच नाही मध्यमच राहावं आपलं का तर पहिलं जितकं धन आळशी पिढी होती कशामुळं पोरगा काय म्हणणार पहिलेच कमवून ठेवले कशाला जास्त लोड घ्या भरपूर आहे आपल्या खात्यावर म्हणजे पुण्य पाहिजे खात्यावर पण आपलं खात्या वेगळंच आपलं सगळं पापच खात्यावर साठलं जात त्याच्यामुळे आपण बी कष्टाला काय होतो आयती होतो मग त्या जटायूनं सांगितलं एका एकाचा जन्म गेला तुझं नाव घेऊन एका सैन्याचं आयुष्य गेलं एका एकाची हाडकं काशीला गेली तरी त्याचा उद्धार झाला नाही काय तरी त्याचा उद्धार झाला नाही आज देव भेटायला मी त्या रावणाचं विमान थांबवलं लढाई झाली पण ह्या जन्मात एका 1400 वर्ष चांगदेवानं तप केलं किती तरी त्या चांगदेवाला करू नका त्याच्यामुळं मग इतके एका सैन्याचे आयुष्य गेली लक्ष गेली तरी भेट होत नाही भगवंताला काय मागावं भगवंतानं त्या जटाला सांग काय तुम्हाला जन्म देऊ दुसरा काय धन काय मागायचे ते मागा मनुष्य पण नाही तुझी माझी भेट झाली ही धन्य झालं पण त्या जटाईनं डोळ्यातून अश्रू त्या जटाईच्या अश्रूनं रामाचं पाय धुतलं होतं जटाई आणि त्याला तिथंच समाधी देऊन सगळा विधी केला रामानं स्वतःच्या हातानं भगवंतानं बघा प्राण्यांना वाचा नसून सुद्धा स्वतःच्या जीवनाचा उद्धार केला आणि आपल्याला आई बापानं शाळा शिकून सगळं करून सुद्धा आपल्या जीवनात आपण वाटवच करून घेतो कशामुळं संगत आणि पंगत ह्या दोनच गोष्टी आपल्याला आयुष्यात वाईट घडतात तर आयुष्यात संगत चांगली असेल आणि पंगत तर आपलं आयुष्य सुद्धा संत समागमे धरुनी संत समागमे धरुनी संत समागमे धरुनी पशु पक्षी प्राण्यांनी सुद्धा आपापल्या जीवनाचा उद्धार केला साधू संतांनी संसार केला पण कशासाठी केला देवासाठी केला तुम्ही आमच्यासारखा केला नाही आपला संसार सगळा आपल्यासाठी असतो आपलं वाटोळ कोण करतं आपलं आपणच वाटोळ करून घेतो जुनं आता संपलंय नवीन चालू झालंय सगळं कलियुग लागला जुनं सार गेलं आता नव नव आपल्या आपल्या
वागण्याला वाढवण झालं, आपल्या वागण्याला वाढवण झालं. आपल्या वागण्याला वाढवण झालं, आपल्या वागण्याला वाढवण झालं. तर आपलं कोणच वाटोळं करून घेतलं. आपल्या संसारात आपलं कोण वाटोळं करत नाही. आपल्या जर ज्ञान वेळेला भेटलं, आई वडिलांचे संस्कार भेटले, तर आपलं आपणच वाटोळं कोण आपलं दुसरं करत नाही. आई वडिलांची सेवा आता घरीच जर केली तर भगवंत काय म्हणला नाही की सगळं काम धंदा सोडा, आपला संसार सोडा आणि माझ्या दारात येऊन बसा. कुठल्याही देवानं सांगितलं नाही. घरीच आपल्या आई वडिलांची सेवा करा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, 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 विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. घरीच आपला स्वर्ग, घरीच आपला संसार आहे. फक्त काय करायचे आपल्याला आई वडिलांची सेवा करायची. पण आपण आई वडिलांची सेवा हे तर करत नाही. त्याच्यामुळे ते आई वडिलांना काय होतं, आपल्याला कावळा शिवत नाही. त्याचं काय कारण असतं तर जिवंतपणे आपल्याला कुठली इच्छा पूर्ण झालेली नसती म्हणून आपल्याला कावळा शिवत नाही. मग आपला कुठेतरी दवाखान्याला जातो माऊली, नाही तर पंढरपूर या ठिकाणी. जर आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तेव्हा कावळा, तर आपण जिवंत आहे तरच आपल्या सगळ्या गोष्टी जर मनासारख्या झाल्या तर आपल्या सगळ्या गोष्टी परमार्थाच्या संसार हे करायचं आहे. आपण संसार आहे जीवाणू, संसाराच्या वाटेवरच मोक्ष मिळवायचा असतो. म्हणून विठ्ठल पंतानं काशी सोडून आळंदीला आलं. का आलं तर हा संन्यास पास नव्हता. संन्यास घेतला का लग्नानंतर संन्यास घेतला.